Okay, the magnetic properties are going on. Magnetic properties of solid. In that, magnetic properties of solid. There are three types of magnetic properties. तीन प्रकार असतात म्हटले आपण. पहिला असतो डायमॅग्नेटिक, the second one that is the paramagnetic, and the third one that is the ferromagnetic substance. So we have seen diamagnetic substance, we have seen. The second, आता आपण पाहू paramagnetic substance काय असते. The second one we will see what is the paramagnetic. What is the paramagnetic solid? आता आपण पाहू पॅरामॅग्नेटिक सॉलिड काय असते. तर पॅरामॅग्नेटिक सॉलिड मध्ये ज्या प्रकारे आपण डायमॅग्नेटिक सॉलिड मध्ये काय असतो म्हटलं होतं की पेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. तर इन पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस देयर आर द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. In these substances there are the unpaired electrons. इनच्यामध्ये काय असतं का, unpaired electrons are present. unpaired इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होते, यांची स्पिन कॅन्सल होणार नाही. आता unpaired इलेक्ट्रॉन असल्यामुळे they are weakly attracted. म्हणून ते काय होणार आता, अट्रॅक्ट होणार. weakly attracted by the external magnetic field. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला ते अट्रॅक्ट होतात. ओके. आणि स्पिनिंग ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आता हे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन यांची स्पिनिंग होते. द स्पिनिंग ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. स्पिनिंग इलेक्ट्रॉन स्पिन होतो त्याच्या ओन एक्सिस भोवती. इलेक्ट्रॉन त्याच्या ओन एक्सिस भोवती काय होतो, स्पिन होतो. आणि स्पिन झाल्यामुळे मॅग्नेटिक प्रॉपर्टी तयार होते, आपण आताच म्हटलं होतं. द स्पिनिंग ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या स्पिनिंग मुळे काय होते की इट जनरेट्स द मॅग्नेटिक मुवमेंट. त्यांच्यामुळे मॅग्नेटिक मुवमेंट जनरेट होते. इट जनरेट्स द मॅग्नेटिक मुवमेंट. तर मॅग्नेटिक मुवमेंट जनरेट झाल्यामुळे the substance are attract होतात, weakly attracted. Why the substance are weakly attracted? Due to which they are attracted due to the magnetic moment. They are attracted due to the magnetic moment. Magnetic moment मुळे ते attract होतात. They are attracted to external magnetic field. कोणाला अट्रॅक्ट होतात, टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. दे आर अट्रॅक्टेड टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता हे पदार्थ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट होतात का, ड्यू टू द मॅग्नेटिक मुवमेंट. यांची काय होते, मॅग्नेटिक मुवमेंट तयार होते. मॅग्नेटिक मुवमेंटमुळे तयार होतात. आता these substances are not permanently magnetized as long as the magnetic field is there. जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड राहणार तोपर्यंत त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम राहणार. They lose the magnetic property or the magnetism when the external magnetic field is removed. Okay, they are they show or they exhibit. They show the magnetism. They show magnetism only in presence of external magnetic field. External magnetic field जोपर्यंत असेल, only in presence of external magnetic field. If this external magnetic field is removed, जर external magnetic field is removed, external magnetic field जर काढून टाकली आपण, if external magnetic field is removed, then they lose. ते काय करतात, they lose the magnetism.
मॅग्नेटिझम. ज्या प्रकारे आपण असं टाचणी लावतो असं, ओके, तर जोपर्यंत मॅग्नेट असणार तोपर्यंत त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम असणार. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून टाकली तर दे लूज द मॅग्नेटिक फील्ड. ते काय करतात, दे लूज द मॅग्नेटिक फील्ड. त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम काय होतो, लूज होतो, नाहीसा होतो. तर अशा प्रकारच्या पदार्थांना, these types of substances are called as the paramagnetic substances. Paramagnetic substances have the unpaired electrons. यांच्यामध्ये काय असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. महत्वाचा पॉइंट आहे. यांचे एक्झाम्पल्स, द एक्झाम्पल्स ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आर ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये मॅग्नेटिझम असतो. ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. अगेन अदर एक्झाम्पल्स आर द कॉपर, ओके, Fe copper 2+, okay, Fe 3+, and chromium Cr3+ also. तर क्रोमियम 3+ मध्ये सुद्धा काय असते की पॅरामॅग्नेटिक असतात. ही मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट करतात. दे आर अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. द एक्झाम्पल्स आर ऑक्सिजन, Cu2+, Fe3+, and Cr3+. So all these are substances are called as the paramagnetic substances. Now we will see the third type, that is the ferromagnetic substances. What are the ferromagnetic substances? Or it is called as also ferromagnetism. Ferromagnetism means what? याच्यामध्ये large number of unpaired electrons असतात. In these substances large number of, याच्यामध्ये खूप काय असतात की unpaired electrons असतात. large number of unpaired electrons. unpaired electron खूप जास्त असतात या पदार्थांमध्ये. लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड. आता हे कसे होते, वीकली अट्रॅक्टेड होते, पण हे कसे असतील, दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला ते कसे अट्रॅक्ट होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, अँड इफ दे आर परमनंटली मॅग्नेटाइज्ड, ते कसे मॅग्नेटाइज होतात, परमनंटली. दे आर परमनंटली मॅग्नेटाइज्ड. हे परमनंटली मॅग्नेटाइज होतात. They are permanently magnetized as long as the external magnetic field is removed. ज्या प्रकारे आपण if external magnetic field is removed केली तरी ते काय करतात, they retain the magnetism. यांच्यामध्ये मॅग्नेटिझम तसाच राहतो. they retain the magnetism though the external magnetic field is removed. External magnetic field is removed. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून टाकली तरी ते काय करतात की त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम काय असतो, रिटेन असतो. अशा पदार्थाला काय म्हणायचे, दे आर कॉल्ड एज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. थ्री टाइप्स ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एज आय टोल्ड यू, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि तिसरी कोणती आहे, फेरोमॅग्नेटिक. तर फेरोमॅग्नेटिक चालू आहे. याच्यामध्ये काय करतात की इन दिस सबस्टन्सेस लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. या पदार्थामध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. ओके, आणि दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड. हे कसे अट्रॅक्ट होतात, स्ट्रॉंगली. आणि हे काय म्हणतो होतो आपण, वीकली अट्रॅक्ट होतात. दे आर वीकली अट्रॅक्टेड. कोण वीकली अट्रॅक्टेड होतात, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आर वीकली अट्रॅक्टेड and these are the strongly attracted. This is the difference. The examples of ferromagnetic substances are the Fe, iron, that is cobalt, nickel, Gd. Gd is called as the gadolinium. Gd is the gadolinium, and the CrO2. CrO2 means what? Chromium oxide. CrO2 means what? It is chromium oxide. So all these are the examples of, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत कोणाचे आहेत, एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, फेरोमॅग्नेटिझम. म्हणजे आपण जर एखादा मॅग्नेटिक फील्ड मध्ये असं मॅग्नेट लावला आणि आणखीन याला जर अटॅच केला आपण 1 2 3, इफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ड तरी द सबस्टन्स इज परमनंटली मॅग्नेटाइज्ड. हा सबस्टन्स काय होऊन जातो, परमनंटली मॅग्नेटाइज्ड होतो आणि तो या सबस्टन्सला काय करतो की अट्रॅक्ट करतो. वाय? बिकॉज द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज परमनंटली याच्यामध्ये काय होते की तयार होते.
So therefore these substances are called as the ferromagnetic substances. In these ferromagnetic substances, large number of unpaired electrons are strongly attracted by the magnetic field. Okay, so in this way this topic is finished. The chapter that is solid state is finished. Okay, what is the name of chapter? That is the solid state. This was the chapter is finished, over. We'll see the next topic tomorrow. The last point was the magnetic properties. Last point कोणता होता याचा? मॅग्नेटिक प्रॉपर्टी होता. मॅग्नेटिक तीन प्रकारचे असतात, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि तिसरा कोणता आहे? फेरोमॅग्नेटिक. द एक्झाम्पल्स आर इम्पॉर्टंट. यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आणि दीज आर द ऑल्सो एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स वरून आपल्याला काय होते? आयडिया येते की कोणताही क्वेश्चन आला याच्यावरचा तर पॅरामॅग्नेटिक वर नोट 2 मार्कासाठी क्वेश्चन येतो, फेरोमॅग्नेटिक वर नोट लिहा 2 मार्कासाठी क्वेश्चन येतो. सो दिस इज द एंड ऑफ द टॉपिक. Solid state, this topic is over. We'll see the new topic from paper 2nd onwards, that is tomorrow we'll see. Okay, thank you.